म्हणून आपण हा वारीतला वेगळा अनुभव आहे की वारीमध्ये त्या ठिकाणी वृद्ध माणसं सुद्धा तरणे होतात. वारीमध्ये त्या ठिकाणी भरपूर प्रकारचा आनंद येतो. आता मी ज्या सोहळ्यामध्ये जातो त्या सोहळ्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या दिंडीमध्ये त्या ठिकाणी आम्ही 45 ते 50 विद्यार्थी असतो. मग त्या ठिकाणी आम्ही पावल्या, त्या ठिकाणी फुगडी असेल, त्या ठिकाणी काकडा असेल, भजनाचा आनंद असेल. 10 मृदंग वादक असतात. दिवसभरात फक्त 1 तास मृदंग वाजवायला एकाच्या वाटेवर येतो. जर वाढले मृदंग वादक तर वाटेवर येत नाही. इतका सुंदर सोहळा आहे. तो आनंदच काहीतरी वेगळा आहे. प्रत्येकाने 40 जणांकडे अभंग येतात, वेगवेगळे अभंग गायले जातात. वारीतला आनंद म्हणजे वारीतला अनुभव असा आहे की वर्षभर वारीतली चार्जिंग पुरते आपल्याला. एकदा वारीला जायचं, चार्जिंग करायची आणि ती चार्जिंग आपल्याला वर्षभर पुरते. मग वारीत का जायचं? तसं आमचे गुरुजी म्हणायचे, वारीत कशा करता जायचंय? वारीतला अनुभव हा आहे की आम्ही त्या ठिकाणी एक सोहळा केला, एक वारी केली.